मी मान्य करते मी की मी ठरवलं होतं गाडीने मुंबईला यायचं, पण मग माझ्याच लक्षात आलं की अरे हे चुकतंय आपलं, म्हणून मग मी लगेच प्लॅन चेंज केला. आय स्वेअर मी लगेच प्लॅन चेंज केला. मी रोकड्याच्या गाडीने आलीये मी इकडे. अरे वा, नशीबच म्हणायचं माझं. अरे यार तू केवढा हायपर झालास रे. मगाशी मी खूप घाबरले होते. हायपर नाही मैत्री, तू वागतेसच अशी. म्हणजे सगळं ठीक आहे, पण जीवाशी खेळ नको ना व्हायला. मीत, आय लव्ह यू. तू पण म्हण बरं. ओके, आय लव्ह यू. काय मग बाकी सगळं ठीक आहे ना तिकडे? हो, ओकेच म्हणायला लागेल. म्हणजे आता नाही, म्हणजे हे दोघं जण ना इकडे खूप ऍक्टिंग करतात आणि मला ते अजिबात आवडत नाहीये. ऍक्टिंग करताय? एक मिनिट. हा बोल. काय आलं? काही नाही, अगं ऋतूचा फोन येत होता, मी करतो तिला नंतर. अरे हो, अरे तुला ना एक मेन आयटम सांगायचा राहिला. काय? अरे आपल्या ज्या ऐश्वर्या मॅडम आहेत ना, त्या मुंबईमध्ये आल्यात सिद्धार्थ चांदेकरला भेटायला. काय? हो, आता आमच्याकडे येते ती. अरे यार, या मुलीचं मला काही कळतच नाही. तिला काय अशी का वागते यार ही? माहित नाही यार, मला खूप टेन्शन आलं या मुलीचं. बघू आता ती आली की मी बोलेन तिच्याशी. हे ना काहीतरी भलतं व्हायच्या आत हिला आवरायला पाहिजे बरं का. हो ना यार, माझी इतकी खिट्टी सडकली ना तिच्याशी बोलताना. आणि त्यातनं माझ्या आईने सगळं ऐकलं. मला ऍक्च्युली तिला ग्रुप मधलं काही सांगायचं नव्हतं, पण तिने ऑलरेडी निम्म ऐकलेलं होतं, त्यामुळे मला सगळं सांगायला लागलं. एक काम कर, काकूंनाच घे ग्रुप मध्ये आता. काही काय बोलतोय अरे. एक मिनिट. हे मी, मला पण ऋतूचा फोन येतोय. तुला का फोन करते ती? माहित नाही. यार ऐक ना मीच, मला ना कळत नाही रे, लोक माझ्याशी खोटं का वागतात मला कळत नाहीये. अगं मग चांगलंय की, म्हणजे कदाचित त्यांनाही तुझ्याशी काय संबंध चांगले करायचे असतील. सपोर्ट कर त्यांना. कसं सपोर्ट करू मी? हे बघ, आणि असं फोर्स्ड खोटं वागून आमच्यातले संबंध चांगले होणार नाहीयेत. अगं खोटं नाही, पण त्यांनाही थोडंसं अवघडल्यासारखं होत असणार ना, नाही का? यार थांब ग, मला ऋतू फोन करते सारखी, मला वाटतं काहीतरी अर्जंट आहे. फोन करतो. हा ओके ऐक, कळव मला काय बोलणं झालं ते. ओके बाय. हा ऋतू बोल. हॅलो सौमित्र. अरे ऐक, मला आत्ता काय कळलं माहितीये का? म्हणजे रोकड्या आणि आदिलने सांगितलं की शौनकने आजचा पेपर दिलाच नाहीये. हो अरे, त्यानं आजचा पेपर कोरा सोडला आणि त्याने मला फोन केला नाहीये. म्हणजे तो सकाळी त्या दोघांना भेटला, पण तो मला फोन करत नाहीये आणि माझा फोनही उचलत नाहीये. मला खूप टेन्शन आलं रे. तो कुठेही सापडत नाहीये. मला खूप भीती वाटतेय. सौमित्र ऐक ना, तो काही करून तर नाही ना बसणार? मग जरा नीट वाग ना काकू, सांगा तुम्ही. मी तिला काय सांगणार? ती स्वतःच आई व्हायला निघालीये. हा, काही नाही. चल आतमध्ये चल. मैत्री, ती जॉब इंटरव्ह्यू साठी आली आहे. तिची तयारी करून घे नीट. हो ना. हा काही नाही, चल तुला आतमध्ये रूम दाखवते. चल ना. अरे वारे मेरे शेर. कुठे? टेरेस वरून घरात जाता येतं, जाऊन आतून दार उघडायचं म्हणजे झालं. एकदा काय झालं होतं माहितीये का? म्हणजे मैत्री किल्ली विसरली होती आणि माई लॉक लावून गेली. मग झालं असं, किल्ली आत मैत्री बाहेर. मैत्रीने आम्हाला आयडिया सांगितली, टेरेस वरून आत बेचक्यातनं काडी घालायची अशी आणि अशी कुंडी अशी काढायची. बस सोपं आहे. हा चल. नाही, मी एकटी नाही खाली थांबणार आहे इथे. हा, आपण सगळे जाऊया वर. चला. तू कशाला येते? तू थांब ना इथं. नाही. नाही काय तुला काय वाटतं, तो काय करून घेईल का तिथं? काही
नाही काय काही करून घेणार नाही तो, काही करणार नाही तो. तू शांत शांत बस, शांत शांत हो. नाही नाही हो हो चल चल हिला बोलव. अगं एक तर तू ते मुलगी आहेस आणि ते छोटे कपडे तुला तिकडे नाही जाता येणार. तू थांब नाही तेच थांब. तू कशाला मी एकटी नाही थांबणार, कोणीतरी माझ्या बरोबर थांबा खाली. तू थांब. भैया, काय ग? बस. काय सांगितलंस तू आईला? कुठल्या तरी जॉब इंटरव्ह्यू साठी आलीस, कशाला? कशाला म्हणजे काय? आता काहीतरी सांगायला लागलंच असतं ना, मग ठोकलं काहीतरी. आईला सगळं माहितीये. काय? सगळं माहिती आहे. तू काय जरा क्रॅक आहेस का ग? मी तू का सांगितलंस तुझ्या आईला? कारण तुझा जेव्हा फोन आला तेव्हा आई होती तिकडे आणि तिने निम्म ऐकलं होतं. मला काहीतरी सांगावं लागणार होतं म्हणून मी सांगितलं. मी तू मला एकदम बोलायचंच तरी तुझ्या आईला सगळं माहितीये ते. अरे मला काय माहितीये तू आल्या आल्या मला वेळच देणार नाही असं धडधड खोटं बोलशील. शी, तुझ्या आईला आता मी एक खोटारडी मुलगी वाटते. मी कसं फेस करू आता त्यांना? मी तू मला ना इतकी लाज वाटते आता. लाज वाटते ना? लाज वाटते ना? मग कशाला करायचं असलं काहीतरी? हे बघ, मला माझ्या आणि सिद्धार्थच्या रिलेशनशिपची लाज नाही वाटत आहे. तू जर मला एकदा सांगितलं असतंस ना की तुझ्या आईला सगळं माहितीये, तर मी बिंदास्त बोलले असते ना. हे एक मिनिट. एक तर तुमची रिलेशनशिप वगैरे काही नाहीये आणि दुसरं म्हणजे जर तुला कुणापासूनच लपवायचं नव्हतं तर मग कुणालाही न सांगता तू का आलीस मुंबईला? कारण सिद्धार्थचं शूटिंग आहे उद्या आणि मला त्याला भेटायची एकही संधी गमवायची नाही. ऐशू, मी तुला आधीही सांगितलंय, मी तुला परत परत तेच सांगते. तुझं हे जे काही चाललंय ना ते मला नाही आवडत आहे. मला नाही आवडत आहे आणि तुला जे काही वाटतंय ना ते शक्य नाही आहे ऐशू. तुला काय माहितीये ग मी तू? अच्छा, मला नाहीये का माहिती? मग सांग ना तू, सांग. कसं सांगू आता मी? जसं आहे तसंच्या तसं सांग. आता मी उद्या आधी सिद्धार्थला भेटते, मग तुला सगळं सांगते. कुठेही जाणार नाहीयेस. मी जाणार आहे. मी तू मी ऑलरेडी माझ्या मैत्रिणीशी बोलून सगळं सेटिंग लावून झालेलं आहे. सेटिंग आहे का ऐशू? ऐशू मी ना मला राग आला ना ऐशू, तुम्ही खरंच फटके दे ना एक दिवशी तुला. काय बोलतेस तू? ए चला ग जेवायला. मी तू थांब. अगं, मी अशी तुझ्या आई समोर आता नाही येऊ शकत. हा, मी आता काय करू? मी इथेच थांबते. मी जेवत नाही आज. तू आईला सांग माझं काहीतरी पोट दुखतंय वगैरे, सांग प्लीज प्लीज. मी काही खोटं बोलणार नाही. तू गपचूप जेवणाला यायचं. वेडीस का? अगं ऐशू, तुला का कळत नाही ग? मला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तुला सारखं सांगतो की नको जाऊस ते सिद्धार्थच्या मागे. मी ऐकते की नाही तुमचं नेहमी? मी नेहमी ऐकते ग मी तू तुमचं. आता एखाद वेळेस तुम्ही ऐका ना. अगं मी तू, माझं प्रेम आहे ग सिद्धार्थवर. तुझं कसं आहे सौमित्रवर तसं. सौमित्राचा विषय तू इथे मध्ये आणू नकोस हा ऐशू. सौमित्राला मी आवडते, त्याला तू आवडत नाहीस. तुला काय माहितीये ग? येत आहे का? आले गाई. तू असं ना कुठलंही कनेक्शन कुठेही जोडू नकोस हा. तू चल आधी जेवायला, आपण नंतर बोलूया. मी नाही येणार. ऐशू चल. मी तू वेडीस का ग? चल. माझा नारद मुलींशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. मी त्यांच्याकडनं एरवीज 19व्या भीतीमधनं कॉन्टॅक्ट कुठलाही काढू शकतो. फ्रॉइडचा कॉन्टॅक्ट एरवीज काढू शकतो मी त्यांच्याकडनं. डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे. पण तू आहेस ना इथं, अजून कुठला डॉक्टर? अरे मानसोपचार तज्ज्ञ, सायकॅट्रिस्ट, त्यांना दाखवलं ना जरा अंदाज येईल. माझा एक मित्र आहे, फोन लावतो. सौमित्र सौमित्र, अरे कुणाला फोन लावला? काही नाही, मैत्रिणीला फोन लावलाय. आणि इकडे अरे आणि इकडे कुठले? मला मानसोपचार तज्ञाची आवश्यकता नाही आहे.